काही ऑफिसर्सला समजत नाही. मग आमच्या फाउंडेशनने असा निर्णय घेतला की आम्ही याचा प्रचार प्रसार करणार. तर प्रचार प्रसार करण्यासाठी यावर्षी आम्ही सुरुवात केली आहे तर धाराशिवमध्ये. मग मी स्वतः मॅडमला रिक्वेस्ट केली की आपण धाराशिवला चाललो आहे आणि माझे सगळे भाऊबंधू आहेत व्हॉइस ऑफ मीडियाचे, तर तुम्ही एकदा हा विषय मांडून बघा. कारण की इथे पण जास्त प्रमाणामध्ये मुलं अनाथ होतात आणि त्यांचे आई वडील गमवतात. तर आपण त्यांना एखादा आधार देऊ शकतो का, की मुलं आपल्यासोबत जोडू शकतात का. तर मॅडम आता पूर्ण ते सांगतील. तर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मॅडमला विचारा आणि आपण यांना कसा सपोर्ट करू शकतो तर ह्याचा पण तुम्हाला जसं वाटतं तुमच्या पद्धतीने तुम्ही हे करा. हा विषय व्हॉइस ऑफ मीडियाचा विषय वेगवेगळा आहे तर ह्याला क्लब करू नका. तर मी आता श्रेया मॅडमला रिक्वेस्ट करते की त्या तुम्हाला स्वनाथबद्दल सांगतील. त्या ट्रस्ट त्या आभार मानते पहिल्यांदा की आज तुमचे इथले अध्यक्ष आणि तुम्ही सगळेजण व्हॉइस ऑफ मीडियाचा अर्थच समजतो आम्हाला की तुम्ही सगळे व्हॉइस आहात मीडियाचे. आपापले प्रत्येकाचे मीडियाचे काही चॅनल किंवा काही स्वतःचे म्हणून तुमचे मीडिया म्हणून ग्रुप तुम्ही चालवता आणि त्याच्या बरोबरीने तुम्ही या सगळ्या तुमच्या वेलफेअरसाठी एकत्र असे आलेले असे सगळे तुम्ही प्रतिनिधी मी म्हणू शकते की तुम्ही सगळे व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रतिनिधी इथले आहात आणि सक्रियपणे कार्यकर्ते म्हणून काम करता तुमच्या मीडियाच्या सगळ्या वेलफेअरसाठी. मला खूप आनंद होतोय की एक वेलफेअरचा विषय तुम्ही तुमच्या हातात घेतला आहे आणि खरं सोपं नाही आहे. पत्रकारांचं काम सगळ्यात जास्त कठीण आहे तसं म्हटलं तर, कारण जो एक्झॅक्टली घटना एखादी घडली की त्याचं सगळ्याचं पूर्ण समीक्षा करणं, समजून घेणं आणि ती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सोप्यातला सोपा शब्दात ती त्याची मांडणी करून पोहोचवणं वेगवेगळ्या माध्यमातून, ते लेखी स्वरूपात असेल, ओरली असेल, हा वेगवेगळा प्रकार जरी असला तरी तुम्ही हे मोठं प्रभावी काम करताय. खरं तर समाजातला हा सगळा समाजाचा आरसा म्हणतात खरं तर, की तुम्ही सगळेजण एखादा विषय बोलता तेव्हा ते प्रातिनिधिक स्वरूपात जरी असला तरी तो विषय समजण्यासाठी सोपा जातो समाजातल्या सगळ्यांनाच, आमच्यासारख्यांना. आता मी खरं तर माझी जागा तिथे आहे तुमच्या सगळ्या ह्याच्यात, मी तुमचं स्थान घेणं इथे, कारण हा व्हॉइस ऑफ मीडियाचा आणि तसं सारिकाताई इथे तुमच्यावर येऊन बोलते, ती अध्यक्ष म्हणून तुमच्याशी बोलते. पण स्वनाथ फाउंडेशनला तुम्ही आज संधी दिलीत की तुमच्या सगळ्यांसमोर मी हा एक विषय महत्त्वाचा सांगण्यासाठी मला इथे तुम्ही बोलवलं आहे, त्यासाठी मी खूप खूप तुमचे आभार मानते. मलाही आनंद होतो जेव्हा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी स्वनाथ म्हणून आम्ही जाऊन बोलतोय आणि तुमच्यासारखे जर असे मीडियातले लोक जर एकत्र येऊन आमचा विषय त्यांनी जर ऐकला तर हा कितीतरी भारी पद्धतीने समाजात जाऊ शकणार आहे याची मला गॅरंटी आहे. त्यामुळे आज मला खूप छान वाटतं की आज तुमच्यासमोर प्रतिपालकत्व एक्झॅक्टली ही योजना काय हे सांगायला मला मिळेल तर मला खरंच आवडतं आहे. स्वनाथ फाउंडेशन हा विषय जो घेतोय तो आपण पहिल्यांदा म्हणतोय अनाथ नाही स्वनाथ. आपण म्हणतोय मुळात मूल हे अनाथ नसतंच, खरं त्याचेच ते नाथ असतात ना, स्वतःचे स्वतः नाथ असतात आणि स्वतःची दिशा स्वतःच नक्की करतात. कारण त्यांच्याकडे कोण असतं नाथ म्हणून बघायला, कोण असतं त्यांच्या मागे, आगे पिछे कोणीही नाही. आपलं जीवन जगायचं, आपल्याच पद्धतीने जगायचं, आपल्याला जी दिशा मिळते तिथे जायचं आणि ते काम पूर्ण करण्याचा, लाईफचा जो गोल पूर्ण अचीव करण्याचा प्रयत्न करायचा. असं साधं सोपं खरं तर अनाथांचं गणित आहे. पण जेव्हा आम्ही म्हणतो की तो सक्षम स्वनाथ आहे, खरा प्रत्येक अनाथ मूल हे स्वनाथ आहे, ते अनाथ नाही. कारण का मुळात दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले, सक्षम असे, कॉन्फिडंट असलेलेच स्वतःचा स्वतः संघर्ष करून पुढे जाऊ शकतात, नाही तर ते अनाथच असायला पाहिजेत खरं तर. पण आम्ही म्हणतो ते स्वनाथ आहेत कारण ते सक्षम असतात आणि ते जबरदस्त सगळ्याच गोष्टी टॅकल करणारे असे असतात. हे का मी म्हणते, कारण ह्याचे मागचे रेफरन्सेस आपल्याकडे आहेत. स्टीव्ह जॉब्स ज्याने ॲपल काढलं, त्या ॲपलचा निर्माताच मुळात अनाथ होता आणि तो ॲडॉप्टेड झाला. ॲडॉप्शन त्याचं झाल्यानंतर त्याला ती सगळी संधी मिळाली, पण मुळात त्याच्यात ते टॅलेंट होतं, मुळात तो खूप सक्षम असलेला असा स्टीव्ह जॉब्स आहे. बिल क्लिंटनचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय. बिल क्लिंटन ही ॲडॉप्टेड आहे, तो अनाथ होता. बिल हे अनाथ व्यक्ती असताना त्याच्यानंतर त्याचं फॉस्टरिंग आणि मग ॲडॉप्शन झालं आणि त्याला एवढा मोठा तो अमेरिकेसारखा राष्ट्राध्यक्ष होऊ शकला. तर असे अनेक अनाथ आहेत की खरं तर ते सगळेच अनाथ आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण दिलं तर तुम्हाला माहितीच आहे की देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा मिळाली आणि अनाथ 4 मुलं ॲट अ टाइम झाली आणि ही सगळी अनाथ झालेली वंचितच होती. त्यांना वाळीतच टाकलं होतं की नाही, वडील जिथे संन्यासी असताना गृहस्थाश्रमात प्रवेश करतात, तुम्हाला इथे राहण्याचा अधिकार नाही असं म्हणून त्यांना देहांत झाला आणि इथे या मुलांची खूपच आबाळ झाली. पण तरी वयाच्या 16व्या वर्षी गीतेचं पूर्ण सोप्या पद्धतीत प्राकृत भाषेत त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि सगळ्या समाजासमोर आणली. ती कुठल्याही एका विशिष्ट समाजापुरती मर्यादित न राहता सगळ्यांसमोर ज्ञानेश्वरी आली आणि आपल्याला गीता समजायला लागली.
मग आपल्याला अर्जुन, आपल्याला कृष्ण आणि त्याचे सगळ्याच गोष्टी या महाभारताच्या सगळ्या लक्षात आल्या आणि लाईफ काय आहे आपलं, कसं असावं हे सगळं आपण समजून चाललो रोजच्या रोज. मला असं वाटतं असे जे सगळे अनाथ आहेत ना, हे अनाथ नव्हते. ज्ञानेश्वर महाराज असतील, जुन्या ऋषींची नावं घेतली तर अनेक ऋषींची नावं आहेत. महर्षी वेदव्यास हे स्वतः अनाथ होते. तुम्हाला माहिती आहे त्याची स्टोरी, मी सांगण्याचा विषय नाही, पण त्यांनी महाभारत लिहिलं. तेवढं जबरदस्त पोटेन्शियल असलेले ते असल्यामुळेच ते एवढं महाभारताला उलगडू शकले. त्याची वेगवेगळी प्रत्यंतर अजूनही रिसर्च चाललेला आहे त्याच्यात, की ह्या सगळ्या गोष्टी एका ह्याच्यात कशा असू शकतात. कारण सत्य घटनेवर आधारितच तो सगळा विषय होता जो वेदव्यासांनी प्रस्तुत केला समाजासमोर. आणि असे वैशंपायन ऋषी असतील किंवा असे अनेक स्वनाथ जे ऋषीमुनी होते आणि ते जबरदस्त पोटेन्शियल असलेले होते, ते स्वतःला अनाथ कधीही म्हणायचे नाहीत, ते स्वनाथ होते. आणि म्हणूनच आम्ही ह्याचा आग्रह धरतो की अनाथ नाही स्वनाथ. आता विषयाचं मी तुम्हाला सांगते की एक भगवान श्रीकृष्ण आपल्याला एक चांगला विषय देऊन गेला, जे आता आम्ही सुधीर अण्णा ज्यांनी एवढा मोठा विषय इथे केला आहे आणि सगळ्या अर्थाने त्यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून मराठी शाळा जिवंत केल्या, सगळ्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली की जिथे आत्महत्याग्रस्त हा सगळा दुष्काळी भाग असून सुद्धा इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षणामुळे काय काय बदल होतो तो सगळा तुम्ही इथे सगळेजण अनुभवत आहात, तुम्ही त्याचे एक पार्ट आहात. पण मला असं वाटतं की हा सगळा विषय समजून घेणं समाजातला, भगवान श्रीकृष्ण हा असा होता ज्याने या सगळ्या विषयाची एक तोंडओळख आपल्याला तो करून दिला. तो फॉस्टर चाइल्ड होता, तो काही देवकी आणि वसुदेवचा पुत्र होता खरा, पण तो राहिला यशोदानंदाकडे. तो मला असं वाटतं जाता जाता संदेश देऊन गेलाय की जेव्हा अनाथ मुलं माझ्यासारखे कोणीतरी कैदेतले आई वडील असणारी माझ्यासारखी मुलं असतील तर त्यांचा सांभाळ कुठे व्हायला पाहिजे, त्यांचा सांभाळ संस्थेत व्हायला नको, त्यांचा सांभाळ कुटुंबात व्हायला पाहिजे. कारण मी यशोदानंदाकडे राहिलो म्हणून मला सगळ्या गोष्टी मिळाल्या, मी संस्कारक्षम झालो, माझं संगोपन चांगलं झालं आणि म्हणूनच मी खरं तर जगद्गुरू बनण्याच्या कॅपॅसिटीचा बनलो. असं मला असं वाटतं भगवान श्रीकृष्ण आपले हेच मेसेज देऊन गेलेले आहेत. आणि जसं कुठल्याही संस्थेत राहणं ही सोपी गोष्ट मुलांसाठी नाही. तुम्ही अनेक संस्था परिचित आहात संस्थांशी, मला माहिती आहे तुमच्याकडे अनेक विषय आहेत, असे डिस्कस करायला बसलो तर दिवसही पुरणार नाही आपल्याला. इतके भयंकर समस्या संस्थांमध्ये आहेत, तरीही मुलं तिथे आहेत, तरीही त्यांना बाहेर जाण्याचे दोर त्यांचे कापले गेलेले. का कापले गेलेले? कायदा त्यांच्या संबंधातला असताना ज्युएनाईल जस्टिस ॲक्ट 2015 आणि त्याच्यानंतरच्या वेगवेगळ्या अमेंडमेंट्स ज्या झालेल्या आहेत, ज्या मुलांच्या हिताकरता विचार त्याच्यात झालेला आहे. उद्देशच सगळ्या पूर्ण ज्युएनाईल जस्टिस ॲक्टबद्दल बोलायचं झालं तर हा मुलांचा कायदा हा मुलांच्या सर्वोत्तम हितासाठी बनलेला आहे. मुलांचं सर्वोत्तम हित काय संस्थेत राहण्याचं असू शकेल का, की कुटुंबात राहण्याचं असू शकेल? कोणीही आपल्यापैकी म्हणू शकतं की कोणालाही कुठलंही छोटंसं बाळ जेव्हा ते अनाथ होतं, ते वंचित होतं, ते निराधार होतं, तेव्हा त्याला कुटुंबच पाहिजे असेल पहिल्यांदा. ते आई बाबाच शोधेल की नाही, की ते म्हणेल की चला मला संस्थेकडे टाका, तिथेच मी बरं राहील, मला अन्न वस्त्र निवारा मिळाला, माझं संपलं. असं इम्पॉसिबल आहे आपल्या भारत देशात तरी. कारण आपल्या भारत देशात मटेरियलिस्टिक विचार करणारे आपण नाही आहोत. आपण सगळे कुटुंब व्यवस्था मजबूत असणारे, विवाह संस्था आपल्या इथल्या बळकट असल्यामुळेच आपण अशा भारत देशाचे नागरिक आहोत जिथे भगवान श्रीकृष्ण यशोदानंदाकडे राहिला तरी कोणी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही कुटुंबाने की अरे हा तर कैदेतल्या आई वडिलांचं मूल आहे, हे इथे यशोदानंदाकडे काय करताय, असं ऑब्जेक्शन ऐकलंय का कधी? कारण कधी झालंच नाही. कारण आपला देश हा सगळ्यांना स्वीकारणारा समाज आपल्या देशातला आहे. आपल्या देशात कोणीही अनाथ, कोणीही स्वनाथ, कोणीही निराधार, कोणीही असक्षम असं नाही आहे. आपल्या इथे सगळेच सक्षम आहेत. सगळं पालकत्वही आपल्या इथलं इतकं कमालीचं आहे की जिथे यशोदानंदासारखा जर त्यांना पालक मिळाले नसते तर काय झालं असतं कृष्णाचं? असाही प्रश्न जर मनात आला तर तुम्हाला उत्तर किती कठीण आहे शोधणं आजच्या घडीला. कारण इथे संस्थांचे विषय चालतात, इथे संस्थांना मोठं करण्यासाठीचे विषय चालतात, तिथे कुटुंबाधारित सेवांना स्थान मिळालंच पाहिजे असा आम्ही आग्रह धरून आम्ही देशभरात हे अभियान चालवतोय. जिथे आम्ही सांगतो की एक ॲडॉप्शन फक्त विषय नाही, कारण ॲडॉप्शनचे इतक्या अनेक जटिल गोष्टी आहेत की तिथे पालकत्व फसतं आहे आपलं. तिथे पालक येतात, रजिस्ट्रेशन करतात, पण त्यांना मूल मिळत नाही. कारण मुलांचं रजिस्ट्रेशनच कमी होत चाललं आपल्या देशात. आधी ते सहज अवेलेबल असायचं कारण संस्थांची मनमानी चालायची आणि मुलांना अजूनही आपल्या देशात विकलं जातं, अजूनही मुलांवर ट्रॅफिकिंग होतं, अजूनही मुलांना चाइल्ड लेबर म्हणून वापरलं जातं. मुलांचा सगळ्यात जास्त सेल हा आपल्या देशात होतो. आणि अजून एक गोष्ट सांगते की आपलं हे भारत देश असा तिसरा देश आहे जगात, पूर्ण जगात मी सांगते
तिसऱ्या क्रमांकावर आपलं नाव लागतं जिथे सगळ्यात जास्त मुलं ही बालगृहात जातात. अनाथ आश्रमात राहणाऱ्या मुलांची संख्या सगळ्यात जास्त आपल्या देशात आहे आणि 3 करोडपेक्षा जास्त अनाथ मुलांची संख्या आपल्या देशात आहे. पण ही इनविजिबल आहे कारण आपल्याकडे बर्थ रजिस्ट्रेशनच होत नाही. आपल्या इथे बर्थ रजिस्ट्रेशन फक्त 41% होतं आणि 41% हा मी तुम्हाला एक आकडा सांगते जो 3,50,000 मुलांचा सांगते. जे इन्स्टिट्यूशनलाइज मुलं होतात, जी संस्थांमध्ये मुलं राहतात, या सगळ्यांना कायद्याने सांगितलंय जर अडॉप्शन नाही होत आहे ना, आधी सगळ्यात आई वडील शोधा. आई वडील नसतील नातेवाईक शोधा. नातेवाईक नसतील अडॉप्शनला जाऊ शकतं का बघा मूल. ते जर नसेल तर प्रतिपालकत्व योजने थ्रू या मुलांना कुटुंबाचा आधार द्यायचा प्रयत्न करा. जर ते नाही झालं तर स्पॉन्सरशिप द्या, जी सगळीकडे चालते. आता स्पॉन्सरशिप संस्थांमध्ये सगळीकडे स्पॉन्सरशिप चालते कारण त्यांना संस्थांना त्याच्यासाठी फंड मिळतो. मुलांचा सांभाळ करा, फंड घ्या. पण तिथे सांभाळ होतो का? तिथे संस्कार मिळतात का मुलांना? हातावर मोजण्या इतक्या संस्था आहेत आपल्या देशात जिथे खूप चांगल्या पद्धतीने आदर्शवर संस्कार मुलांवर केले जातात. पण बाकीच्या ठिकाणी काय होतं, ही जेव्हा मुलं 18 वर्ष झाल्यानंतर बाहेर पडतात ना, तेव्हा ती स्वतः सांगतात, आम्ही नाही सांगत. ती मुलं जेव्हा येऊन आपल्या यातना सांगतात, आम्ही काय भोगलंय, कशा यातना होत्या, कसा त्रास आम्हाला अनाथ आश्रमात झालेला आहे आणि कसं आम्ही जगत होतो तिथे. जेव्हा असं सांगताना तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ह्याचं गांभीर्य किती महत्त्वाचं आहे. जर त्यांना लहान वयात कुटुंब मिळाली असती तर ती आपल्याचसारखी सगळ्यांसारखी झाली असती. आता जेव्हा अशा स्थितीत जेव्हा मुलं ही 6 ते 18 वयोगटातली सगळ्यात जास्त कुटुंबात मुलं राहतात. कारण काय, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर कोणालाही बाळ पाहिजे असतं ॲडॉप्शनला. हां, म्हणजे थोडंसं 2 वर्षापेक्षाही जर मूल मोठं होतं ना, ते कोणालाही नको असतं. त्यांना वाटतं आजाड मूल असेल तेवढं चांगलं, कारण त्याला जर समजलं तर आम्ही ॲडॉप्ट केलं तर काय होईल. ह्या चिंतेने ही सगळी छोटी मुलंच ॲडॉप्ट करतात आणि मग मोठी मुलं 2 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंत ही सगळी संस्थांमध्येच राहतात. नाईलाजास्तव संस्थेमध्ये राहतात. खरं तर त्यांना कायद्याने सांगितलंय की मुलांच्या सर्वोत्तम हितासाठी त्यांना कुटुंबाचा आधार द्या. घटनेने त्या मुलांना अधिकार दिलेला आहे. त्यांचं बालपण हे सुरक्षित, सुखी आणि समृद्ध होण्याचा अधिकार आपल्या घटनेने दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा विषय इंट्रोड्यूस केला आणि सगळ्यांचा विचार त्यांनी केला. आणि जिथे मूलभूत अधिकारामध्ये प्रत्येक मुलाला कुटुंब मिळावं हाही अधिकाराचा विषय सांगितलाय, पण तो होतो का फुलफिल आपल्या देशात? तर नाही. मला असं वाटतं तुमच्यासारखे हे सगळे जे तुम्ही प्रभावी पद्धतीने गोष्टींना समजणारे आणि समाजात या सगळ्या विषयाला एक आवाज म्हणून सांगणारे असे सगळे प्रतिनिधी आहात. आमचा विषय हा प्रतिपालकत्व योजनेचा आहे, जो आम्ही कुठलंही राज्य, कुठलंही तिथे राजकारण हा आमचा विषय नाही आहे, हा आमचा प्रांत नाही आहे. आम्ही प्युअर सोशल वर्कच्या माध्यमातून या विषयाकडे बघतोय आणि आमच्या मुलांच्या हिताचा विचार आम्ही सांगतोय. कुठलंही राज्य असू दे, कुठलीही पार्टीचं तिथे सरकार असू दे, आम्हाला घेणं देणं नाही. आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो. आम्ही देशभरात सगळ्या जवळपास राज्यांमध्ये जाण्याचा प्रयत्न 17 राज्यांमध्ये आम्ही जाऊन आलो. कुठे काँग्रेस, कुठे BJP, कुठे अजून कुठली सरकार होती, पण आम्ही आमचा विषय तिथे लावून धरतो आणि सांगतो की आमच्या विषयाला तुम्ही महत्त्व द्या. कारण ह्या मुलांना कुटुंब जर मिळालं तर आपलं भवितव्य देशाचं आहे ना, ते खूप चांगलं जबरदस्त होईल. नाहीतर मग ही सगळी मुलं ही क्रिमिनलायझेशनमध्ये जातील. प्रॉस्टिट्यूटमध्ये सगळ्यात जास्त मुली आपल्या चालल्या. मोठ्या मोठ्या वयातल्या माणसांची ज्यांची लग्न कोणाचीच होत नाही अशांशी लग्न लावली जातात त्या मुलींची. आणि 16-18 वर्षाच्या मुली आणि ते 40-45 वर्षाचे. तुम्ही विचार करू शकता का, कल्पना करू शकता का तिथे काय होत असेल तिच्याबरोबर? आत्ता ती मुलगी येऊन आमच्याकडे सांगते की आम्हाला जेव्हा तुमचा आधार आता मिळालाय ना, आम्ही स्वनाथ म्हणायला लागलोय स्वतःला. आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स आमच्यामध्ये आलाय की आम्ही कोणीतरी आमच्याबरोबर आहे, आमच्याबरोबर कोणीतरी, आमचे परिवार आमच्याबरोबर आहे. आता आम्ही एकट्या नाही राहिलो, आता आम्ही व्यवस्थितपणे आमचा अनाथ आम्ही नाही आहोत, आम्ही स्वनाथ आहोत. हे आम्ही आमच्या परिवारात पण सांगू शकतो. तिथे तो होणारा जाच, तिथे होणारा डोमेस्टिक व्हायलन्स हा त्या मुलीबरोबर होण्याला आता अडचणी आहे. कारण का, तर ती सक्षमपणे आता सांगते की माझ्या पाठीमागे एक परिवार आहे जो कुटुंब म्हणून माझ्या मागे आहे. त्यामुळे मलाही जगण्याचा तसाच अधिकार आहे जसा कुठल्या तरी एखाद्या नॉर्मल माणसाला. मला असं वाटतं की हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. जिथे प्रिव्हेन्शनवर काम करायला पाहिजे तिथे प्रतिपालकत्व योजनेचा आधार आपण घेतला पाहिजे. तिथे या सगळ्या डोमेस्टिक व्हायलन्स, या सगळ्या प्रॉस्टिट्यूट आणि हे सगळं जे ट्रॅफिकिंग आहे ना मुलांचं, मानवी तस्करी सगळ्यात जास्त आहे आपल्या देशात. तुम्हाला जास्त आकडा माझ्यापेक्षा माहिती आहे.
पण ह्याला वाचवायचं असेल तर प्रतिपालकत्व योजने थ्रू जर आधार मिळाला ना मुला मुलींना, इतकी जबरदस्त त्यांची भवितव्य आहेत ना, मी तुम्हाला सांगते गॅरंटीने. आणि तुम्हीही मला वाटतं माझ्या बरोबर होणार, कारण तुम्ही सगळे अनुभवी असलेले असे मीडियाचे प्रतिनिधी आहात. त्यामुळे आपण मिळून जर हा विषय हँडल करायचा ठरवला, आणि मी सारिकाताईंना, गगन भैयांना पण मी रिक्वेस्ट हीच केलेली आहे की व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून देशभरात जर आपल्याला जर स्वनाथ फाउंडेशन म्हणून कोलॅबरेटिव्हली आपल्याला एकत्रितपणे जर काही हे अभियान चालवावं लागलं आणि मीडिया थ्रू हा सगळा विषय आपण जोरदार हातात घेतला, तर हे एक मोठं अभियान आपण उभं करू. आणि प्रत्येक मुलाला इथे कुटुंब मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या देशात अनाथांचा देश नाही, तो स्वनाथांचा देश होईल. कारण एवढं पोटेन्शियल आपल्या कुटुंब व्यवस्थेत आहे. आपल्या इथे कोणी माझा परका असा विषय नाही. आपल्या घरात किती मोठी मोठी म्हणजे आत्तेमामे भावंड राहून गेलेली किती घरं सांगू मी तुम्हाला. तुमच्याही घरी राहिली असतील, तुम्हीही कोणाच्या घरी तरी राहिला असाल की जिथे शहरात मला शिकायला जायचं म्हणून मी माझ्या आत्याकडे राहतो, मावशीकडे राहतो, आणि किती छान वातावरण होतं. तिथे तुझा भाऊ होता का? तिथे कधी आपल्याला परकं मानलं का? कारण नातेवाईक म्हणले की ते आपले. आपण रक्ताची नाती नसली तरी आपले म्हणणारे आपण सगळेजण आहोत. इथे मीडियामध्ये काय कोण कोणाचं आहे, पण तुम्ही सगळे एक व्हॉइस म्हणून एकत्र आलाय आणि एका विषयासाठी, तुमच्या वेलफेअरसाठी तुम्ही सगळे लढताय. आणि इतर तुमच्यासारखे बांधव आहेत त्यांच्यासाठी तुम्ही लढता. मी म्हणेन की आपण आता हाही एक विषय जर अभियान म्हणून जर स्वनाथ फाउंडेशन बरोबर कोलॅबरेटिव्हली आपण जर घेऊ शकलो, आणि इथल्या महाराष्ट्रातल्या जे जे काही राज्यातले वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही सगळे प्रतिनिधी आहात, एकत्र मिळून लढायचं ठरवलं तर आम्हाला खूप तुमचं मोठं मदत मिळेल, मोठं सहकार्य मिळेल. आणि मग आपण कुटुंब शोधू आणि अशा आपल्या अनाथ मुलांना ज्यांना गरज आहे त्या सगळ्यांना कायद्याच्या अखत्यारीत राहून त्या पालकांपर्यंत पोहोचवण्याचं आपण एक दुवा बनण्याचं काम करू. मला असं वाटतं मी पुरेसं